कशाला लागतोय तुमचा आणि माझा बा? हिता हाय की घरामध्ये बाबा गोपाळ बाबा. हा आता तेच करतील की सगळा खर्च. आता एवढं उत्पन्न येतंय म्हणल्यानंतर म्हणजे दान दक्षिणा येते एवढी, मग तेच करणार खर्च. आता ते कुठे ठेवतात हे त्याची आई आपल्याला सांगत नसली म्हणून काय झालं? करा खर्च करा, उडवा पैसा. हा अजून पैसा हातात येत नाही तोपर्यंत उडवायला सुरुवात झाली. चांगलं बापाकडे जबाबदारी दे म्हणत होतो, पण नाही. आता बाप काय पैसे घेऊन पळून जाणार रे तवा? अहो असं काय करताय? अहो महाराजांनी सगळ्यांचं भलं केलंय. तुम्ही पण भिबाबद्दल विचारा की त्यांना काहीतरी. माझं महाराजांशी बोलणं झालंय. त्यांनी खात्री दिली की विवाहाच्या पत्रिकेतला मंगळ दूर होणार आणि तिचं लग्नही होणार, आणि त्याच्या बदल्यात मी महाराजांना सोन्याच्या पादुका करून द्यायचं नवस सुद्धा बोललोय. विभावरी ये वर ये. ये जवळ ये. तुझ्या कानात काहीतरी सांगायचंय. विभावरी, मी ध्यानस्थ असताना तुझ्या समस्येचा विचार करत होतो. भगवंताने मला कौल दिलाय, तुझ्या समस्येचं निवारण करायचं असेल तर आपल्याला महायज्ञ करावा लागेल. आणि आजचाच मुहूर्त योग्य आहे. या कार्यात काही विघ्न आलं तर खूप मोठा अनर्थ घडेल, खास करून तुझ्या वडिलांवर. त्यामुळे तुझ्या दादाला यातलं काहीही कळणार नाही याची काळजी घे. काय ग, महाराज काय म्हणले? बाबा मी घरी जाऊन सांगते सगळं तुम्हाला. डिंपल, हा काय झालं? अशी का उभी आहेस? वहिने ते बघ तिकडं गोपाळ दादा समोर ड्रायफ्रुट्स, फळं, काय 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 ठेवलंय. भूक लागली मला हे उपवास आहे ना आज, उपाशी राहायचं असतं. भूक बी काय लागत नाही मला. राह उपाशी. वहिनी म्हणजे तुला असं उपवासाची भूक वगैरे असं काही लागत नाही का ग? ते उपवासाचे ढेकर. मला नाही लागत भूक. अगं मला लहानपणापासून सवय आहे हे सगळं उपास तापास करायची. वय चांगलं आहे चांगलं आहे. मी आपण आज उपवास करणार आहे. ते काय काहीच न खाता पिता असतो ना तसा करणार मी आपण उपवास. वहिने म्हणजे मला एक विचारायचंय, उपवासाच्या दिवशी उपाशी राहायचंच असतं असं काही नसतं ना? म्हणजे काहीतरी उपवासाचं खाऊ पण शकतो. मग तुला असं इच्छा नाही होत काहीतरी खायची? तसं खायचंच नसतं. होय मी आपण असंही काहीच खात नाही. मी डाएटवर असते ना, त्यामुळे मला पण सवय आहे उपाशी राहायची. कर कर चांगला उपवास कर, म्हणजे चांगला नवरा मिळत. मग असा उपवास करते की नाही करोडपतीच नवरा मिळाला पाहिजे. काय याच्यामध्ये खायला? अयो
थँक्यू. नवऱ्यावर खरं प्रेम असेल ना तर तहान भूक काहीच लागत नाही. आणि आपल्याला नसलच झेपत तर करू नये ते व्रत उपवास वगैरे. मला कळतंय तुला हे असलं काही झेपत नाही. तू खाऊन घे. असं बी माझा नवरा तुझाच झालाय. तूच कर उपवास. मला लागली भूक. मी खाते. काय गर्दी होती महाराजांकडे. हा अहो, किती लोक आली होती त्यांच्याकडे. मला तर महाराज एकदम भारी वाटले बाबा. बाबा ते गोपाळ बाबा म्हणत होते की महायज्ञासाठी आजचाच दिवस चांगला आहे म्हणून. तर आपल्याला आत्ताच तयारीला लागावं लागेल. असं काय हरकत नाही. तुझ्या पत्रिकेतला लवकरात लवकर मंगळ निघून जावा आणि लग्न होऊन तू या घरातून निघून जावीस एवढीच माझी इच्छा राहिली आता. हो लागा तयारीला यज्ञाच्या. अहो पण आपल्या संग्रामचं काय करायचं? संग्राम बाबा ते म्हणत होते की या महायज्ञात जर कोणीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्या घरावर संकट येऊ शकतं आणि तुमच्या जीवावरही बेतू शकतं. अगं बाई, असं असेल तर संग्रामला यापासून लांब ठेवूयात आपण. त्याला जर काही कळलं ना तर तो यातलं काहीच करू देणार नाही. काय म्हणली? कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय करून देणार नाही? अरे ते आपल्या दुकानाबद्दल चाललं होतं. ये बस इथं. काय आहे, आज संध्याकाळी मोठा माल पुण्याला पाठवायचा आहे. हा माहिती. तर माझा काय दुकानातल्या कोणावर विश्वास राहिलेला नाही आणि विश्वासातला माणूस त्या मालाबरोबर जायला पाहिजे. मला असं वाटतंय तूच त्या मालाबरोबर पुण्याला जा. हो पण कालच आपण मुंबईला माल पाठवलाय. आपल्या माणसानेच नेला तो. आणि आतापर्यंत आपण किती वेळा माल पाठवलाय बाहेर. मग आज असं काय झालं की तुमचा विश्वास उडलाय? अरे पेपर मधलं वाचत नाहीस का? वाटमाऱ्या करून गाड्या अडवून सगळं माल लुटून नेतात. कुणी माल लुटून नेला तर केवढ्यात पडेल ते? हो पण मी सांगतोय तसं कर. तू आपलं मालाबरोबर पुण्याला जा. हो पप्पा पण बस एकदा सांगितलेलं कळत नाही का? हे एवढे का मागं लागलेत माझ्या बाहेर जायचे? म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. पप्पा मी काय म्हणतोय, हे बघा मला जायला काय हरकत नाही पण आपल्या माणसांना वाईट वाटेल ना. मी एक काम करतो, त्यांच्या संपर्कात राहीन. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायलाच पाहिजे का? बापाला शिकवायलाच पाहिजे का? सांगितलंय तेवढं कर. पुण्याला जा मला बरोबर आणि पुण्याला पोहोचल्यावर मला फोन कर. चल निघ. अहो कशाला एवढं चिडता? ए तुझं तोंड बंद करतो आधी.